नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या खास मराठी न्यूज मीडियातील पहिल्या आणि सध्या तरी एकमेव असलेल्या मतांवर आधारित ओपिनियनेटेड आणि त्याचप्रमाणे तुमच्या मतांची दखल घेणाऱ्या इंटरॅक्टिव्ह या अर्थानं पहिला आणि एकमेव अशा शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत, ज्याचं नाव आहे लक्ष असतं माझं. आणि जसं मी नेहमी म्हणत असतो तसं लक्ष असतं माझ्याच्या माध्यमातून आपण नेहमीच्या बातम्यांबद्दल तर बोलतोच, पण बातम्यांच्या पलीकडे बातमीमध्ये दडलेल्या बातम्या असतील, बातमीचे वेगळे काही कंगोरे असतील की जे नेहमीच्या बातमीत येत नाहीत, काहीतरी व्यक्ती, घटना, संस्था, काहीतरी महत्व असतं की ज्याबद्दल खूप बोललं गेलं पाहिजे, त्याचं काहीतरी वेगळं महत्व आहे, ते सांगितलं गेलं पाहिजे, पण ते सांगितलं जात नाही, बोललं जात नाही, दुर्लक्ष होतं. त्या सगळ्याकडे लक्ष वेधायचा आपला हा कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं, जो तुम्ही रोज बघत असता, त्याच्यावरती टीका टिप्पणी सुद्धा करत असता, प्रेम करता, त्यासाठी तुमचे आभार आणि तुमचं स्वागत सुद्धा. लक्ष असतं माझाचा आजचा एपिसोड सुद्धा खास आहे. लक्ष असतं माझाचा आजचा विषय तुम्ही प्रोमो बघितला असेल तर अगदी एका वाक्यात आणि फोटोज तुम्हाला दिसतोय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा हा फोटो आहे आणि त्यामुळे विषयाची थोडीफार तुम्हाला कल्पना आली असेल. आज सावित्रीबाईंची जयंती आहे आणि फुले दाम्पत्याबद्दल काही वेगळी ओळख करून द्यावी अशातला भाग नाही. आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा माहिती आहे की तळागाळापर्यंत शिक्षण नेण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, पण नुसतं शिक्षण देण्यासाठी एवढं म्हटलं तर ते अपूर्ण ठरेल. अनेकदा होतं असं, माझा थोडासा जरा साईड ट्रॅक होतो, पण अनेकदा फुले दाम्पत्य हे सुधारक किंवा त्यांचं काम हे सुधारकी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न होतो. ते नुसते सुधारक नव्हते. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फक्त सुधारक दाम्पत्य नाही, ते क्रांतिकारी होतं. ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या हयातीत ज्या ज्या गोष्टी केलेल्या, ज्याचा सगळ्यात मोठा कळस म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म आहे, तो सगळा प्रवास पाहिला तर ज्योतिबा फुलेंना तुम्ही सुधारकांच्या रांगेत नाही बसू शकत, तुम्हाला त्याच्या वरती जावं लागेल. एवढी मोठी दीर्घ आणि गहन दृष्टी त्यांनी दिलेली आहे, एवढा मोठा विचार त्यांनी केलेला आहे, सर्व क्षेत्रात त्यांचा वावर राहिलेला आहे. ज्योतिबा स्वतः मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, अतिशय उत्तम सधन कुटुंबात सधन व्यक्ती होते ज्योतिबा फुले. आणि सावित्रीमाई त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी आणि त्यांच्या सगळ्या कामांमध्ये, समाज सुधारणेच्या, समाज क्रांतीच्या कामांमध्ये त्यांनी त्यांना साथ दिली. आणि आज त्यांची जयंती आहे, जी आपल्यासाठी या दृष्टीने महत्वाची आहे की आज आपल्या आया बहिणी आणि हा सगळा जो समाज, आज पहिल्या राष्ट्रपती महिला भारतामध्ये झालेल्या आहेत, या सगळ्याची सुरुवात, या सगळ्यामध्ये जो पायीचे दगड ज्यांनी बनलेले आहेत ते दाम्पत्य म्हणजे फुले दाम्पत्य आणि सावित्रीमाई. त्यामुळे सावित्री फुले, ज्योतिबा फुले, त्यांचं कार्य हा तर विषय आहेच. चांगल्या चांगल्या प्रकारे काम करणाऱ्यांना आपण असं म्हणतो, महिलांना, पुरुषांना, की आम्ही सावित्रीची लेकरं आहेत असं आपण म्हणतो. सावित्रीच्या लेकी असा शब्दप्रयोग आपण सगळीकडे वापरत असतो. कुठल्या मुलीने, स्त्रीने काहीतरी वेगळं काम करून दाखवलं, शौर्याचं, धैर्याचं, कर्तृत्ववान काम करून दाखवलं, की आम्ही म्हणत असतो सावित्रीची लेक आहे, असं कौतुक करतो. आणि लेकरं पण आहेत, सावित्रीची लेकरं पण आहेत, मुलं पण आहेत, ज्योतिबांची लेकरं पण आहेत. ते तर आहेच, या सगळ्यांचं कौतुक आहेच. पण एक असा प्रचंड मोठा समूह सुद्धा आहे तरुणाईचा, खास करून तरुणाईचा, की जी खरं तर आहे सावित्री ज्योतींचीच लेकरं आहेत, लेकी आहेत, लेकरं आहेत. पण ते त्यांनी दिलेल्या विचारांवर चालतायत का, हा मोठा प्रश्न आहे. तोच विषय आज मी या निमित्तानं म्हटलं की सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं तो विषय सुद्धा घेता येईल, कारण विषय गंभीर आहे आणि ज्याची दखल घेतली गेली पाहिजे, लक्ष आपल्या सगळ्यांचं गेलं पाहिजे. आणि तो विषय जसं मी माझ्या प्रोमोमध्येच लिहिलेला आहे, तो विषय आहे सावित्रीबाईंची ती लेकरं जी आज धर्मांधता, जातीयवाद, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, सगळ्या रूढी परंपरा अशा अर्थानं नाही म्हणे, मी झोडपून नाही काढत आहे. माझं म्हणणं आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या माणुसकीला एक एक गालबोट लागतं किंवा तुमचं एक स्वतःची एक पात्रता आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही काम केलं पाहिजे, तर तुम्ही फार नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडता. अशा गोष्टींमध्ये अडकणाऱ्या, म्हणजे उदाहरणार्थ मी अगदी असं सुद्धा म्हणेन की स्वतःमध्येच मग्न राहिलेली तरुण पिढी असेल, केवळ भोगवादाच्या, चंगळवादाच्या मागे असलेली तरुण पिढी असेल, एकीकडे आधुनिक शिक्षण सुद्धा घ्यायचं आणि त्याचप्रमाणे रूढी परंपरांची बंधनं सुद्धा इतकी बाळगायची, करकचून बाळगायची, की जो तुमचा तुरुंग फोडण्यासाठी या महापुरुषांनी प्रचंड कष्ट घेतले, त्यांनाच तुम्ही आता विस्मृतीच्या कोठडीत ढकलतायत, अशी स्थिती व्हावी. असे सगळे विषय या बाबतीत ही तरुणाई ज्योतिबांच्या, सावित्रीच्या वाटेवर चालते का, हा त्याच्यातला प्रश्न आहे. हे विचारायचं एक कारण आहे. गेल्या काही काळामध्ये, खास करून एक 90च्या दशकानंतर शिक्षणाचा मोठा प्रसार झाला. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा वेगानं प्रसार झाला. मुलं मुली शिकली, मोठ्या शाळांमध्ये जाऊ लागली, कॉलेजेसमध्ये जाऊ लागली, चांगलं करिअर करू लागली, चांगली गोष्ट आहे.
पण त्याचप्रमाणे ज्या दिशेने महाराष्ट्र आपल्याला न्यायचा होता, न्यायला हवाय आपल्याला आणि ज्याच्यामध्ये या तरुण-तरुणींचं मोठं योगदान असणार आहे. लहान मुलं-मुलींपासून तरुण-तरुणाईपर्यंत आणि जे पुढचे पालक असणार आहेत मुला-मुलींचे, त्या बाबतीत असं दिसू लागलं, की यांना आपला हा वारसा माहिती का? सावित्रीबाई जेव्हा आपण म्हणतो, की सावित्रीबाईंची लेकरं, त्यावेळी ती सावित्रीबाईंची लेकरं असा त्याचा नुसता अर्थ नसतो. ती सावित्रीबाईंची लेकरं असतात, ती ज्योतिबा फुलेंची लेकरं असतात, ती आगरकरांची, गोखलेंची लेकरं असतात, ती छत्रपती शिवाजी शाहू महाराजांची, आंबेडकरांची यांची लेकरं असतात, ती पेरियारांची लेकरं असतात, ती ती या सगळ्या प्रोग्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची चळवळ पुढे नेणाऱ्यांची लेकरं असतात. सावित्रीबाईंचा का उल्लेख केला? कारण सावित्रीबाईंची आज जयंती आहे आणि लेकरं वगैरे शब्द हा मातृत्वाशी जोडलेला आहे. सावित्रीबाई त्या अर्थानं सगळ्यांच्या जनसामान्यांच्या माता होत्या. म्हणून मी सावित्रीबाईंचा उल्लेख केलेला आहे. सांगायचा मुद्दा असा, की ही लेकरं यांचा हे आज वसा आणि वारसा आपला विसरलेला आहे. काय होतंय असं? गेल्या एक 10-20 वर्षामध्ये जेव्हापासून लोकांकडे जरा पैसा खुळखुळायला लागला, थोडं स्वातंत्र्याची चव अनुभवायला लागले 90च्या नंतर जेव्हा भारतामध्ये सुधारणाचे वारे वाहू लागले आर्थिक सुधारणांचे. त्यानंतर झालं असं, की पैसाच आला ही चांगली गोष्ट आहे. करिअर करता येतंय, पैसा मिळवता येतोय, शिक्षण चांगलं घेता येतंय. पण त्यानंतर हे सगळं घेऊन कुठे पुढे जायचं त्याच्या बाबतीत मात्र आज आपल्याला काय दिसतंय? मी सगळ्यांना एकाच पारड्यामध्ये तोडणार नाहीत, पण मोठ्या प्रमाणात असं दिसतंय, की व्यसनांधता आपल्याकडे वाढत चालली आहे. व्यसनांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्या व्यसनामध्ये मग्न होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. स्त्रिया, मुली खास करून कारण फुले दाम्पत्याचं एक मोठं क्रांतिकारी कार्य म्हणजे स्त्रिया आणि मुली ज्यांना शूद्रांपैकीच मानलं जात होतं, असा ग्रह होता, समज होता. त्यांनी शिक्षणाच्याद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आज त्याचीच परिणिती आपल्याला महिलांच्या आणि मुलींच्या विकासामध्ये बघायला मिळते. एक मोठं अ, एक मोठा असं प्रमाण आहे मुलींचं खास करून स्त्रियांचं, मुलींचं, की या नवतेकडे जाण्याच्या दृष्टीने हा पुरोगामी वारसा पुढे घेऊन जाण्याच्या ऐवजी आम्हाला काय दिसतंय, रूढी, परंपरा, प्रथा हा गेल्या काही काळामध्ये या मुली आणि महिलाच आता फार वागायला लागलेल्या आहेत. मी त्याची उदाहरणं नाही देणार आहे कुठली, कारण त्याचा कदाचित गैरअर्थ घेतला जाऊ शकतो. पण आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तेच चित्रण आज सीरियल्समध्ये सुद्धा बघायला मिळतंय. सीरियलमध्ये मनानं काही रचलं नाही जाते. सीरियलमध्ये ते घडतंय, की जे बाकीच्यांमध्ये घडतंय. आणि ज्या मुली उत्तम शिकलेल्या मुली, उत्तम अतिशय पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टरेट वगैरे झालेल्या मुली जेव्हा अशा रूढी, प्रथा, परंपरांमध्ये अडकलेल्या बघायला मिळतात, तेव्हा असं वाटतं, की अरे इतकं उत्तम शिक्षण घेतलेल्या या असले उपचार का करतायत? असली कर्मकांड का करतायत? असा प्रश्न पडतो. मग तो ज्योतिबा सावित्रीबाईंचा म्हणजे बरं ज्योतिबा सावित्री तर पचायला प्रचंड अवघड आहेत. कारण मी जसं म्हणालो तसे नुसते सुधारक नाही, ते क्रांतिकारी आहेत. पण मी म्हणतो ठीक आहे. तुम्ही काही ज्योतिबा सावित्रीबाईंचं जसंच्या तसं कॉपी कराल अशी अपेक्षा नाही. पण सुधारणांच्या दिशेनं तर पुढे जा. मागे तर येऊ नका. रिव्हर्स गिअर तर टाकू नका. तो रिव्हर्स गिअर टाकला जातोय. या मुली, स्त्रिया की ज्या म्हणजे असं म्हणतात ना, की पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो, पण बाई शिकली, मुलगी शिकली तर ती 2 घरांमध्ये प्रकाश उजळवते अशा अर्थानं म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा एखादी स्त्री अशा प्रकारे बॅकवर्ड प्रवास सुरू करते, मागचा गिअर टाकते आणि त्याच्यामध्ये परंपरांमध्ये, जोखडांमध्ये अडकायला लागते, तेव्हा ती एकटी अडकत नाही, ती तिच्या पुढच्या पिढीवरती तेच संस्कार करते, ती ते घरामध्ये ते वातावरण तयार करते आणि अशा संस्कारांमध्ये स्त्रीचा मोठा वाटा असतो. आणि मला बाकीच्या राज्यांचं काही म्हणणं नाहीये, पण महाराष्ट्रामध्ये हा आपल्याकडे वारसा आयता आहे, आपल्याकडे आलेला आहे आणि तो तुमच्या समोर आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे केवळ कुठल्यातरी योजनेचं नाव नाहीये, शाळेचं नाव नाहीये, कुठल्यातरी पाठ्यपुस्तकातल्या धड्याचं नाव नाहीये. ते जगलेले आहेत, ते तुमच्या समोर आलेलं आहे. तुम्ही आज जे आधुनिक जीवन जगताय, त्याचे सगळे फायदे घेताय, त्याचा पाया रचण्यामध्ये हे लोक होते. तुम्ही आज जर का टू व्हीलरवरती वाय बॉयज शुड हॅव ऑल द फन असं जेव्हा म्हणतात आणि मुली स्कूटर चालवतात, त्या मुलींनी बाहेर पडणं आणि असं चांगलं बोलण्यासाठीचं शिक्षण घेणं, पैसा घेऊन पैसा कमवण्याची ताकद मिळवणं, या सगळ्यामध्ये पायाचे दगड हे लोक राहिलेले आहेत. मग ह्या गाड्या हातात आल्यानंतर, पैसा हातात आल्यानंतर आम्ही अधिक काही चांगलं वाचन करणं, अधिक समाज आणि स्वतःला समृद्ध करणं अपेक्षित आहे का मागे जायचंय, कर्मकांडांमध्ये अडकायचंय आणि ते व्हायला लागलेलं आहे. म्हणजे अनेकदा काही उपचार आणि कर्मकांड जशा या मुली काही स्त्रिया मुली करतात, असं वाटतं की अरे याची काय गरज आहे आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलं सगळं, मग हे तुमचं काय चाललंय? तर मुद्दा श्रद्धेचा असतो. श्रद्धा इथे नेमकं अंधश्रद्धा कुठे सुरू होते आणि श्रद्धा कुठे सुरू होते सांगणार कोण? याच्यातली सीमारेषा कोणती? आणि या सगळ्याचा परिणाम अंतिमतः राजकीय होतो. लक्षात घ्या, ह्या गोष्टी जोडलेल्या आहेत. सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुरोगामी विचारांचा,
तो वारसा टाळून आम्ही जातो कर्मकांड आणि उपचारांकडे. तो एकदा स्वीकारला की आम्ही जातो परंपरावादाकडे. परंपरावादाकडे गेलो की आम्ही मग धर्मांधता, जातीवाद हे सगळं त्याच्या मागोमाग येतं. हे वेगवेगळं नाहीये. सावित्रीबाई फुलेंचा तुम्ही वारसा जेव्हा नाकारता, त्याच्यापासून दूर जाता, तेव्हा तुम्ही फक्त आम्हाला काय ठीक आहे, आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं आमचं नसेल, आम्ही आम्ही आमचं करू, आमचं स्वतःचं आयुष्य, चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्ही सावित्रीबाई फुलेंपेक्षा आम्ही आमचं आयुष्य जगणार आहोत, त्यावेळी तुम्ही फक्त एकटे नसता, तुम्ही ते जे कल्चर तयार करत असता सभोवताली, त्याच्यामुळे तुम्ही हा सगळा वारसा खोडायला मदत करत असता. हा सगळा वारसा खोडायला मदत करत असता. आणि मग काय होतं? मग आम्हाला गांधीजी हे फक्त स्वच्छता दूत पुरता उरतात. मग ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे काय? शाळा उघडली, फक्त शाळा उघडली. आणखी काही केलं नाही. आणखी खूप काही केलं त्यांनी. अस्पृश्यांसाठी, महिलांसाठी, विधवा परित्यक्त्यांसाठी, अनाथांसाठी, याच्याही पलीकडे क्रांतिकारी धर्म आणि रूढींचं संशोधन, रिसर्च आणि त्याच्यातून सत्यप्रसिद्धी समोर आणून या दास स्त्री शूद्रांची गुलामगिरी कशी संपवता यावी याचा विचार करणारे दाम्पत्य आहे. यांच्यापासून तुम्ही पाठ फिरवणार असाल तर तुम्ही तुमचे तुरुंग स्वतः बांधायला सुरुवात केलेली आहे. ही झाली मुलींची स्थिती, कारण मुलींच्या बाबतीत जास्त, कारण आज सावित्रीबाईंच्या लेखी आपण असं म्हणत असतो. मुलांची काय स्थिती आहे? आज मोठ्या प्रमाणात महिलांबद्दलचे अत्याचार, ट्रोलिंग आणि एकूणच समाजामधली भाषा जर का बघायला गेलं तर काटा येतो की ह्या लोकांमध्ये एवढी हिंसा येते कुठून? महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत अशी भाषा वापरली जाते, येतात कुठून? सावित्रींच्या लेकी आणि लेख आपण म्हणतो त्यामुळे फक्त महाराष्ट्र, मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रापुरता आपण बघत नाही. भारतातली काय, खरं तर जगातली कोणती मुलं मुली ही सावित्रीचीच लेकर अशा कुठल्याही विचारांना पुढे घेऊन जाणारी लेकरं ही सावित्रींचीच लेकरं आहेत. देशभरामध्ये ज्या प्रकारे पुरुष मुलं जसं वागू लागलेली आहेत, वाढत्या प्रमाणात स्त्रियांवरती होणारे अत्याचार, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार, फसवणुकीचे प्रकार असतील, बलात्काराचे प्रकार असतील, आणि मग त्याच्या जोडीला मी बाकीचं जसं म्हणतोय तसं एक अप्पलपोटेपणा असेल, स्वार्थीपणा असेल, स्वकेंद्रितता असेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्या की सावित्रीबाईंच्या ही लेकरं आणि या लेकी काय करणार आहेत. आणि विचार करा, जेव्हा एक असा समाज व्हायला सुरुवात होते, आता त्यांचं स्त्री पुरुष लग्न यांच्यातूनच करणार आहेत, या समाजातूनच करणार आहेत. जेव्हा असं स्वकेंद्री कर्मकांडांमध्ये आणि उपचारांमध्ये अडकलेलं दाम्पत्य तयार होतं, तेव्हा एक अख्खी इकोसिस्टीम तयार होते. मग ते दाम्पत्य, मग त्यांची मुलं, अशी अनेक दाम्पत्य, मग अख्खी एक सोसायटी, मग अख्खा एक समाज. सोसायटी म्हणजे एक छोटं गृहसंकुल आपण म्हणूयात. आणि अशा प्रकारे आपण सावित्रीबाईंच्या विचारांपासून दूर जायला सुरुवात होते. एक प्रचंड काहीशे वर्षांच्या परंपरांच्या जोखडातून मुक्त होऊन आपण आता जरा पुढच्या गेल्या 200 वर्षामध्ये श्वास घेत असू. 200-250 वर्षांमध्ये, 200-250 पण नाही, हार्डली 150 वर्षांमध्ये श्वास घेत असू. 100-150 वर्षांमध्ये, 19व्या शतक आणि 20व्या शतक. तर फार कष्ट लागले आहेत. हे शतकानुशतकाचं अंतर कापायला खूप कष्ट पडलेले आहेत आणि आता आपण एका झटक्यात मागे जातोय. आणि हे जेव्हा की आमच्या सोबत सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि म्हणून हा प्रश्न पडतो की लेकरं आणि ही लेकी काय करतायत. आश्चर्याची बाब म्हणजे अनेकदा असं अनेक माध्यमांनी पण केलेलं आहे की जेव्हा पुण्यामध्ये सोशल मीडियावर, जनरल पब्लिकमध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा, तुम्हाला माहिती आहेत का ज्योतिबा फुलेंचं काय काम होतं, पहिल्या शाळेचं नाव काय होतं, कुठे काढली होती, बायकांना विचारलं, कोणाला विचारलं, काही माहित नाही आम्हाला. बेसिक इतिहास सुद्धा माहित नाही. थोडंफार नाव बिव थोडं लक्षात असतं, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुढे काय काही माहितच नाही आम्हाला. कारण आम्ही तो धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले, नंतर विसरून गेलो. पुढे थोडंसं वाचन करावं, अरे कोण दाम्पत्य की ज्यांचा धडा आपल्याला आलेला होता, विशेषतः तुम्ही त्या शहरातले असाल तर. पण हा विचार आमच्यासाठी उरलेलाच नाहीये. त्याच्यातून वाईट सगळं झालंय म्हणजे आमच्या महापुरुषांना आता जातीमध्ये वाटून घेण्याची एवढी चढाओढ झालेली आहे की या जातींच्या पलीकडे, जाती मुक्त आणि जाती तोडण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्यांना आम्ही जातीचं बनवून टाकतोय. त्यामुळे होतंय असं की बाकीच्या जाती समाज तर तयारच आहेत, आम्हाला बघायचंच नाहीये तुमच्याकडे, असं व्हायला लागलेलं आहे. याच्याबद्दलची ते प्रसिद्ध कविता पण आहेत की कुणामागे कुठली जात, कुणामागे कुठली जात, आणि गांधीजींच्या मागे मात्र फक्त उरल्या भिंती, अशा प्रकारची कविता सुद्धा आहे. आज अशी स्थिती झालेली आहे. त्यामुळे मुळामध्ये आपल्याला प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी, पुढारलेले आधुनिक विचार नको आहेत. आणि त्यातून असे विचार मांडणाऱ्यांना आम्ही जातीमध्ये एकदा बंदिस्त केलं की त्याही जातीचा प्रश्न मिटतो, बाकीच्या जातींचं तर काही म्हणणंच नाही, त्यांचं म्हणणं आम्हाला बघायचंच नाहीये. आणि याच्यातून जर का बाहेर पडायचं असेल तर समाज म्हणून आपल्याला या बदलांकडे आपलं लक्ष आहे की नाही, आपण बघतोय की नाही, हा मुद्दा आहे. हे असं चाललेलं आहे, याच्याबद्दल आपल्याला चीड आहे की नाही, राग आहे की नाही. सावित्रीबाईंचा फक्त आज एक फोटो देऊन
तुम्ही जर का कुठे काम करत असाल तर नमस्कार केला, डीपी चेंज केला, फोटो टाकला, संपला विषय. याच्या पलीकडे काहीच करायचं नाहीये. सावित्रीबाईंचं काम तर पुढे सोडा, पण सावित्रीबाईंचा हा वारसा आपण मानत असू तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपल्या मुला-मुलींना, घरच्यांना, नातेवाईकांपर्यंत आपण जेव्हा हे विचार नेऊ, फालतूचे व्हॉट्सअपचे जोक्स, फालतू कुठल्यातरी खोट्या फेक न्यूज या देण्यापेक्षा जेव्हा आपण हे कार्य पुढे नेऊ, त्या मुद्द्यांची ओळख करून देऊ, तेव्हा आपण त्या ज्ञानज्योती पुढे नेण्यासाठी, ज्ञानज्योतीमध्ये शब्दशः ज्ञानज्योती, सावित्री ज्योती ही पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण यासाठी गरज आहे ते तुमचं लक्ष तिथे वेधण्याचं. ते वेधण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे आजचा विषय होता सावित्रीच्या लेखांचा आणि लेकींचा. लेक लेकरू म्हणजे केवळ तरुण तरुणीच नाही, आपण सगळेच लेक आहोत, लेकरं आहोत. आपल्यावरती सुद्धा ही जबाबदारी आहे. आपण सुद्धा डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि काम केलं पाहिजे. मला आशा आहे आज सावित्रीबाईंच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण हा वारसा पुढे नेऊ. आणि मी जसं म्हणालो तसं त्यांनी प्रचंड मोठं क्रांतिकारी काम करून ठेवलेलं आहे. पण त्याच्यातले काही अंश जरी आपण आपल्या पातळीला, आपल्या जीवनामध्ये, व्यक्तिगत आयुष्यात आपण आणू शकलो, तरी सुद्धा ती मोठी त्यांच्या दृष्टीने आदरांजली ठरेल, त्यांना दिलेली आदरांजली ठरेल. नेहमीप्रमाणे मी काही कमेंट सुद्धा घेत असतो. आपण बघूयात. 2 प्रोमोना मिळून माझ्याकडे बऱ्यापैकी भरपूर कमेंट्स आलेले आहेत. 100-100 वर कमेंट्स आलेले आहेत. हेरंब कुलकर्णी शिक्षण तज्ञ आहेत. त्यांनी एक मुद्दा मांडला आहे. प्रसन्न आणखी एक मुद्दा, या जयंती पुण्यतिथीशी जोडणे एक भाग आहे, परंतु सावित्रीबाईंनी ज्या विषयांवर काम केलं त्या वंचितांचं शिक्षण, विधवांचा प्रश्न, मुलींच्या शिक्षणाची स्थिती, अशा आजूबाजूच्या आपल्या प्रश्नांशी आपण किती जोडून घेतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण जयंती पुण्यतिथी यात फक्त सहभागी होऊन ती बांधिलकी सांगणारा एक वर्ग निर्माण होतोय. बरोबर मुद्दा आहे. तृप्ती देसाई भूमता ब्रिगेडच्या अध्यक्षा, त्यांनी कमेंट दिलेली आहे. धन्यवाद तृप्तीजी. त्यांनी म्हटलेलं की त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून लिहिलेले, हे स्वतः सुधरत नसतात, यांना आमच्यासारखे सुधारवणारे लागतात. मंदिर प्रवेशाच्या वेळी आपण पाहिलंच असेल, असमानता दाखवणाऱ्या रूढी परंपरा यांना किती महत्त्वाच्या होत्या, काय काय नाही केलं यांनी. मी हे असं आंदोलन करू नये म्हणून शिव्या दिल्या, खोट्या केसेस दाखल केल्या, बदनामी केली, चारित्र्यहनन केलं, ठार मारायची सुपारी दिली, पण सावित्रीच्या लेकीने हा लढा दिला, अशी त्यांनी कमेंट केली आहे. DDP यांची पण एक कमेंट इंटरेस्टिंग आहे. फेसबुकवर सावित्री माऊली सारखे चिरी लावून साडी नेसून प्रोफाईल पिक ठेवणाऱ्या आजच्या बायका खरंच काही शिकल्या का? शिकून उपयोग झाला का? सावित्री माऊलीचं व्रतवैकल्य उपास तापास या पुरुषी गुलामगिरीतून बाहेर पडून सक्षम व्हावं, पण आज शिकून सवरून परत आम्ही चूल मूल होम मेकर हेच गौरवास्पद म्हणतोय, अशी कमेंट आहे. जयेश अहिरे म्हणतायत, खरं म्हणजे आजच्या पिढीतल्या मुला-मुलींना माहितीच नाही सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर. खरी परिस्थिती ही आहे की सासू सोनेचं भांडण, हिचं अफेअर्स त्याच्याशी, अशा मालिका स्त्रिया बघतात आणि सावित्री ज्योती ही मालिका TRP न मिळाल्याने बंद पडते. अतिशय चांगली, जयेश अहिरेची चांगली कमेंट केली तुम्ही. ते होते म्हणून आपण आहोत, हे मुलं पण विसरली आहेत आणि मुली पण अपवाद बोटांवर मोजण्या इतके. प्रसाद पाचपांडे यांनी सुद्धा चांगली कमेंट केली आहे. सावित्रीबाईंनी ज्या शिक्षणाचं ब्रीद हाती घेतलं त्या शिक्षण संस्थांची भी भरमसाठ झाली आहे. त्यामुळे खरंच वंचित दुर्बल घटकांना शिक्षण घेण्याची इच्छा असून ते मिळत नाही, यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. हा बरोबर मुद्दा आहे. शिक्षण संस्थांबद्दल आपण म्हणतो, इकडे पहिली शाळा ज्याला आपण म्हणतो मुलींसाठीची, भिडेवाड्यातली शाळा, त्याचा जीर्णोद्धार अजून इतक्या वेळा आंदोलन होऊन सुद्धा अजून झालेलं नाहीये. त्याहीकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. प्रकाश कांबळे यांची कमेंट आहे, स्त्री फक्त शिकली आणि सावित्रीमाईला विसरून व्रतवैकल्य उपास तापास करू लागली, कर्मकांडांची बळी तीच ठरू लागली. पूजा पांढरे यांनी लिहिलेलं आहे, बरं झालं तुम्ही विषय निवडला. मुलींना शिक्षण देण्यामागे कारण त्यांना स्वतंत्र आयुष्य जगता यावं, अत्याचाराविरुद्ध लढता यावं. पण अजूनही चित्र वेगळंच आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे फक्त चांगला नवरा मिळावा म्हणून एवढाच अर्थ झालाय. माझ्या घरात सुद्धा असंच चित्र आहे. खूप राग येतो. पुरुष प्रधान संस्कृती संपेल तेव्हा मुली स्वतंत्र होतील, पण त्यासाठी तो आपोआप घडणार नाहीये. त्यासाठी ज्योतिबा हवेत, आपल्याला भरपूर ज्योतिबा हवेत, अनेक सावित्री हव्यात. अनेकांच्या कमेंट्स अशा सुद्धा आहेत की आपण ज्या परंपरा आणि श्रद्धांच्या अनुषंगाने ज्याच्यात वाहवत जातो आणि ती कर्मकांड करतो, याच्यातून जेव्हा स्त्री पुरुष, महिला मुलं, पुरुष वर्ग बाहेर येईल तेव्हा तो सावित्रींच्या वाटेवरती जाईल, अशी सुद्धा कमेंट आलेली आहे. काही जणांनी सावित्रीबाई, प्रसाद पाचपांडे यांनी
सावित्रीबाई फुले यांनी शिवप्रार्थना सुद्धा केली आहे, म्हणजे त्या पूर्णपणे नास्तिक नव्हत्या. माझ्या मते ज्योतिबा फुले यांनी निर्मिकाची कल्पना मांडलेली आहे, सावित्री ज्योतींनी शिवाची आराधना केली आहे. हे मुद्दे माझ्यासाठी नाही आहेत. आणि मी जसं म्हणालो तसं कोणी पूजा अर्चा करावेत, धर्मश्रद्धा बाळगाव्यात, माझा तो मुद्दा नाहीये. कर्मकांड, परंपरा, रूढी अशा गोष्टी की ज्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण वेळ, तुमचं तुमचं जगणं आणि त्या अशा श्रद्धा की ज्याच्यामुळे तुम्ही कार्यकारण भावाच्या ऐवजी तुम्ही दैवावरती हवाला ठेवू लागता, या बेड्यांच्या बाबतीत आपण म्हणतोय आणि त्याच्या पलीकडे जायला हवं. मी बऱ्यापैकी अशाच कमेंट्स आलेल्या आहेत. सगळ्या कमेंट्स तशाच आहेत, म्हणजे सावित्रीबाईंच्या अनुषंगानेच येणाऱ्या समर्थनाच्या कमेंट्स आहेत, चांगल्या कमेंट्स आहेत. अनेकांनी मला फोटो बदलायला सांगितलं होतं. मी सावित्रीबाईंचा एका वेगळा फोटो, कारण खूप फोटो आहेत सावित्रीबाईंचे फोटो, त्यातला अधिकृत फोटो मला प्रतिमा जोशी यांनी सांगितलं आणि मी त्यानंतर तो बदलला सुद्धा आहे. धन्यवाद त्यासाठी. सूरज कुंडेकर यांची कमेंट सुद्धा चांगली आहे. महत्वाचा मुद्दा उपस्थित केला सर. आज उच्च शिक्षित मुलं जास्त जातीयवाद, धर्मवाद करतात. प्रत्येक महापुरुषाला जातीत वाटून घेतलंय. मी माळी तर सावित्रीबाईंची, महात्मा फुलेंची जयंती साजरी करणार. मी मराठा तर छत्रपती शिवाजी महाराजांची. मी दलित तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मी धनगर तर अहिल्याबाई होळकरांची. अगदी व्हॉट्सअप स्टेटसवरून समजतं की जातीनुसार जो तो महापुरुषांची जयंती साजरी करतोय. तरुण उच्च शिक्षित झाला, पण जातीयता त्या प्रमाणात कमी झाली नाही, असं अशी कमेंट केली आहे सूरज कुंडेकर यांनी. महत्वाची कमेंट आहे, विचार करायला हवा अशी कमेंट आहे. अनेकांनी सावित्रीबाईंना अभिवादन सुद्धा केले. उज्ज्वल कुमार भारतीय, रणजित करेगावकर, हरीश हलवाई, अमर कोसाळकर, सतीश पवार, नीरज कुमार, स्वप्नील शेलार, सागर सैंदाणे, त्यानंतर परमेश्वर थोरात, विकास शेळुजे, हेमंत तिमांडे, सतीश पाटील, चांगल्या सगळ्यांनी अभिवादन केलेलं आहे. प्रशांत खंडारे, नागवंशी सुनील, अवधूत पावटेकर, कपिल, जलिता देवी, निवृत्ती देसाई, आनंद वीर, सगळ्यांच्या कमेंटसाठी त्यांचे आभार. आणि मी आता माझा हा आजचा व्हिडिओ संपताना मी आज संध्या नरे पवार, लेखिका आहेत, मोठ्या पत्रकार आहेत, त्यांनी एक छान कविता सकाळी स्वतःच लिहिलेली पोस्ट केली होती. मी त्या कविता त्यांचे आभार मानून, संध्या नरे पवार यांचे आभार मानून ती कविता इथे उद्धृत करेन. मी ती म्हणेन. तू बोली शिकवलीस, अक्षरांची वाट दाखवलीस, शेणगोळे झेलल्याशिवाय सत्व गवसत नाही याची ग्वाही दिलीस. विधवांच्या वाढत्या पोटात मानव्याचा गर्भ पाहिलास, यशवंताला कवटाळत मातृत्वाच्या वलयाला नाकारलंस. स्पृश्य अस्पृश्य, विवाहित विधवा, औरस अनौरस, भेदांची सारीच मुळं गाडत गेलीस तू. समतेच्या वाटेवरची आदी माय तू, जोहार माय. संध्या नरे पवारांची ही कविता आहे. आज याच्यावरतीच मी या व्हिडिओमध्ये थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे, तुम्ही मला टॅग करून कमेंट करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर, यूट्यूबवर आमचा चॅनल आहे साम टीव्ही, तो सबस्क्राईब करा. आमची वेबसाईट आहे samtv.com, ती मी डेस्कटॉपवर बघू शकता. आमचं ॲप आहे ते मोबाईलवर डाउनलोड करा. आमचा टीव्ही चॅनल साम टीव्ही न्यूज चॅनल दररोज विविध वेगवान विश्वसनीय बातम्यांसाठी दररोज पहा, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे.